ओ मंग्या, तुझा बाप गेला. माया भाऊ एवढा चांगला होता. भाऊ कसा गेला काय गेला त्याच्या ठिकाणी म्हणण्या लागत होतो. दादा सागर दादा सागर दादा उठणार दादा दादा म्हणले का दादा कोणाच नाही दादा दादा रे उठणं दादा रे मी तुला लाटाचा कांदा देऊन आलो. ओ दादा दादा आले का मा भाऊ तर सागर चाललाच गेला. पण वहिनी तुम्ही मातांनी म्हणून चालल्या गेला. वहिनी काय बे बा गरीब पोट्ट आहे, मायबाप मेले, याचे काय हाल सुरू आहे. काकू कालपासून जेवलो नाही, जेवाले देता काय? माय देऊन देव त्याला जेवाले. त्याला अनाथ आहे होतो कोणी नाही हो त्याले. का हो, मी उन्ही कामाला चाललो, तू लोकांना दान करून राहिली. हा होय त्या माझ्या गावले माघारात राहतो नाही. यू कॅन गो. काय झालं रे बाबा? एक बिस्किटचा पुडा दे, एक बॉटल पाण्याची बॉटल दे. घे बाबू. बा अरे ग बाबू कुठे जाशील आता? बसून भीक मागं. नाही रे तुला भीक काय म्हणतो. चलता का माझ्यासोबत? माही कोणीच नाही तू कोणीच नाही, माझ्यासोबत चल मग. हेच बाबू आपलं घर, इथेच राहायचं. आता इथेच झाडझूड करायची. हा इथेच राहायचं. बोलायला कोणी लाजायचं नाही. पनू तूने लय चांगला डान्स केला. आता मी मुंबईला चाललो, तू माझी वाट बघशील ना? राहुल तू नक्की लवकर येशील ना? मी तुझी वाट बघेल. हो मी नक्की लवकर येणार. का आकाश मामा राजू मंग्याला जो लहानपणापासून पवरवलं आपण त्याला इथं विहारात राहते, झाड झूड हे ते. आता त्याचं लग्न तो वय आलं, त्याच्या मागं आई नाही बाबा नाही, कसं होईल त्याचं? आहे का तुमच्या एखादी पोरगी? हो राजा पोरगी हाय. ही अनाथ आहे, तिला मायबाप नाही आहे. पण आता मंग्याला विचारायला लागेल आपल्याला, करते का नाही करत. तर चल मग मंग्याला विचार.
लग्न करायची इच्छा आहे का? तुझी पोरगी पाहिली आहे एक? मी लग्न करायला तयार आहो आकाश. ठीक आहे ना मग, चल ना मग जाऊ उद्या. प्रणाली इथे काय करत आहे? तुला पाहुणे आले ना पाहायला? खरंच का ग? हो चल. मुलीला आई वडील नाही आहे, मुलगी अनाथ आहे. लग्न तुम्हाला करायला लागेल. पोरगी पसंत आहे म्हटलं, लग्नाचा खर्च आधी कुठून चालतो. लावून देते त्या याच्यात. हा हा हे चुरला. पण फक्त बाई बहीण भावासोबत शेवटपर्यंत राहिली पाहिजे बघ. शरणंगय्यं बुद्धो मे शरणं वरं येति न सज्जवज्रेण हो तुमे जय मंगलम. साधु साधु महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची करुणा असो करुण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. इथे महामंगल सोहळा संपन्न झालेला आहे. माया बहिणीचं घर होय. मा बहिणीच्या घरांनी मस्त सुखानं राहा, सुखानं तुमचा संसार करा. खात त्यांचा बाई अनाथाय पोरगा चांगली राहायचो, सुखानं त्या संसार करतो. हो मंग्या, ओ लगा मंग्या, त्यांना लगा कामाला जायना लगा हमेशा. पनू आज लय टाइम झाला ना, लवकर डब्बा बनव, मला वावरात जायला लागते ना कामाले. पनू ओ पनू, काय झालं तुले? हा काय झालं? हॅलो शुभम, हो तू बाजारात आहे का? ऑटो घेऊन हो येशन करायच्या मा घरी. अरे तुझी वहिनी लय उलट्या करू राहिली सकाळपासून, तिला चक्कर येऊ राहिले. थोडासा लवकर आहे शुभम. हो माया घरी येतो. हो ये. चक्कर येऊन खाली पडली. थोडं तुम्ही चेक कराल का, तिला बघाल का? मॅडम आहेत का? बस या ना. सध्या घाबरल्यासारखं वाटतंय. या बस. अभिनंदन, तुम्ही वडील होणार आहात. 2 महिने आता चांगली काळजी घ्या. पनू, ओय पनू, पनू हे काऊन झोपले? अरे बापरे, येला तर लय ताप आला. आज स्वयंपाक मलाच करायला लागेल.
अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण बाळाला पेशंटजवळ घेऊन जाऊ, मग आपण भेटू शकतो पेशंटला. धन्यवाद. मुलगी झाली. बाळाचे वडील बाहेर उभे आहेत, त्यांना मी आत पाठवते तुम्हाला भेटायला. तुम्ही पेशंटला भेटू शकता. धन्यवाद मॅडम. धन्यवाद पनू, तू एवढं छान बाळ जन्माला घातलं. आपण आपल्या गुडिया राणीला खूप शिकवू. माझे तर लहानपणी आईवडील वारलेत, माझे स्वप्न अर्धवटच राहिले, पण आपली मुलगी आपल्या दोघांचे स्वप्न भविष्यात नक्की पूर्ण करणार आहे. आजपासून मी तुमच्या दोघींची खूप काळजी घेणार. मयूर, बोल ना काका. पेढ्याचा डब्बा पाहिजे होता. हा ना, आहे ना. काय झालं बोलले, खुश दिसून राहिले बा. अरे मोठे पोरगी झाली. अरे वा, तुला बहीण झाली ना. हो काय, किती झाले? नाही घेऊन जा ना, तसाच घेऊन जा. तसं? हा तसं. नाही रे, काय नाही तसाच घेऊन जा. चांगली गोष्ट झाली, राहिली पोरगी झाली. धन्यवाद. काही विषय नाही, जा. घे रे भाऊ पेढा. काय झालं? मला पोरगी झाली मा. घे घे. मिताली, अबाई मिताली, मिताली, तू जेवली होती आज? ये मा. काय झालं? काय झालं? चल बाहेर जाऊ आपण. अरे बोला परशे. अरे बोला मंगेश भाऊ. कामाला गेलता? हो आता झालं राजू. आता काय करता, लग्न झालं, लेकर झाले, जबाबदाऱ्या वाढल्या, त्याच्यानं जाच लागते. हे ते पोरग आहे का? हो. मले राजा आता 2 वर्षाची पोरगी झाली. हो का? आतापर्यंत तर मी तिला 2 वर्ष कामाला नाही पाठवलं. हो. पण आता लेकर येताना माणसाच्या मांग अकात लागते. नाही जाच लागते. आता कुणाची परिस्थिती. उद्यापासून पाठवतो तिला कामाला. हो आता पहा, जसं जमेल तसं करा. सांगत जाय काम. हो सांगा ना, सांगा. तू मंगेशची बायको आहेस ना? हो. किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला? 2 वर्ष. एवढ्या लवकर कशी काय निघाली कामाला? काय करतं, निघाच लागते. खेळच नशिबाचा आहे आपली. अरे बाबू, ते नाव काय? अली. अली? मंग्याच्या बायकोला ओळखतं का हो. तू? ओळखतं? माझं एक काम करतं का? मंग्याच्या बायकोला जाऊन म्हण, जो मुंबईवरून दादा आला ना म्हणा, त्यानं तुला शेतात बोलवलाय म्हणा. वहिनी, काय झालं रे बाबू? त्या राहुलदान तुम्हाला शेतात बोलवलं. पनू, पनू तू आलीस? मी हे काय ऐकत आहे पनू? माझे मित्र, हे गावाचे लोक, हे काय सांगत आहे मला? पनू, तू दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं पनू? पनू, तुला आपल्या प्रेमावर जरा पण विश्वास नव्हता? लहानपणी तूच म्हणायची ना की मी तुझी वाट बघणार. मी आता आलो पनू, पण तुझं तर लग्न झालंय. मी काय करू? तुला माहित आहे पनू, मुंबईवरून आल्यावर मी माझ्या आईबाबाला भेटायला नाही गेलो.
मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. राहुल, तू माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत आहे. मी तुझी खूप वाट बघितली होती. तुला तर माहित आहे, माझे आई वडील लहानपणीच वारले. मला लोकांनीच वाढवलं आणि त्यांनीच लग्न करून दिलं. पन्नू, पन्नू, रिया. अरे दादा, एक मोबाईल आहे का कीपॅडवाला? कीपॅडवाला आहे ना, द्याल बरं. हा, देऊन द्या. आज पनूला हा मोबाईल दिला की पनू खुश होऊन जाणार. किती वेळ झाला पनू आलीच नाही अजून. आलीच पनू? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. मोबाईल तुला हवा होता ना? आवडला? अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आय लव्ह यू पनू. ऐक ना, मला तुला भेटायची जाम इच्छा होत आहे. ये ना मला भेटायला. मग चालेल ना, येते मी उद्या भेटायला तुम्हाला. हो ठीक आहे. मी तुझ्या मैत्रिणीचा भाऊ बनून तिथे येणार तुला भेटायला. हे कोण आहे? हा माझा भाऊ आहे, कालच मुंबईवरून आला. हाय प्रणाली, आई एम राहुल. नाम तो सुना ही होगा. स्वप्नातला राजा, मी तुझ्या स्वप्नातली राणी. तू माझ्या स्वप्नातला राजा, मी तुझ्या स्वप्नातली राणी. जगा वेगळे नाते आपले, जगा वेगळे आहे प्रेम. जगा वेगळे नाते आपले, जगा वेगळे आहे प्रेम. मी तुझ्या स्वप्नातला राजा, तू माझ्या स्वप्नातला राजा. मी तुझ्या स्वप्नातला राजा, मी तुझ्या स्वप्नातली राणी. बेड जीवाला तुला विले. प्रेम विडे नजरेतले, नादावले सुखावले. बंध जुळले नवे असे, नादावले सुखावले. मी तुझ्या
स्वप्नातली राणी, तू माझ्या स्वप्नातली राणी, तू माझ्या स्वप्नातला राजा, तू माझ्या स्वप्नातली राणी. सुरसुखाचे गाऊ दे, रंग नभीचे पाहू दे, बरसुनी प्रीत येऊ दे, प्रेम रंगात न्हाऊ दे, प्रेम वेडे नजरेतले स्वप्नातून हे जागले. तोच माझा मी तुझी साऱ्या दुनियेला पाहू दे, मी तुझ्या स्वप्नातला राजा. ये इकडे ये, ऐकू लागेल. चांगला मार्गदर्शन करते, प्रबोधन करते, लेकराईला मार्गदर्शन केलं, लेकराईला चांगलं शिकवलं. हा एवढं चांगलं शिकून बिचारा हे पाना कशी करते हो. हा चांगला पोरगा पसंत नाही आहे, भली पस्तावून दे पाहिजे जीवना. का मग अशा गोष्टी करून राहिल्या तुम्ही? हा हे त्याच्या घरी नांदणारे दिसून राहिले काय मंग्याच्या घरी? हा अहो ते आज नाही उद्या पहिणारच आहे पैसे ते. हा ते काय राहते का? हे मायले काय उन्हीनं पिकून राहिले काय? मी सगळं चाल पाहून नाही राहिले का? वैकून नाही राहिले का? मला धोरी निंदायला सांगत होतो मी गोष्टीत, आणि काय ज्या गोष्टी करत आहे तुम्ही? मंगेशची बायको आहे ना मा. हो का? मग मला तुझ्या गोष्टीचा रंग दिसत आहे. मग तेच ना मी पाहून राहिले का आज हे नवाडी बाई कशी काय आपल्या तुंग्यात आली. तो पोरगा म्हटलं शीतलचा भाऊ मुंबईवरून आला आणि ते तिच्याच गोष्टी फसली त्या पोरात ते मुंबईच्या पोरात तिले शोभलं काय तिले आज त्या पोरानं लहानपासून अनाथ मध्ये जेवण जगलो. बरं झालं गावात लोक होते त्याचा सांभाळ केला. हा मोठा झाला त्यानं त्याच्यापासून सगळे लेकरं शिकले. त्यानं बुद्ध धम्माचा धम्म सांगितला, सगळ्याला प्रचार केला, प्रसार केला, लेकराला ट्युशन लावल्या. त्यानं काय नाही केलं. लोकांनी त्याचं राजकारणात त्याचा पूर्ण त्याचा फायदा घेतला. राजकारण असलं का मंगेश तू भाषण दे, तू असं दे. तो जर एखाद्या चांगल्या घरात जर जन्माला आला असता तर आज तो पोरगा कलेक्टर झाला असता. पण तो काय करून त्याला निसर्गानं त्याचा जन्मच एकदम असा दिला का त्याला अनाथच. त्याला आईचंही प्रेम नाही तर वडिलाचंही नाही. आणि त्याला कोणते पण त्यानं ज्या बायकोवर प्रेम केलं तिनं असं निघा काय. प्रणाली दे ना मला डब्बा, लय उशीर झाला. अव पनू हात नाही लावायचा मला. बरं बाई दे मला डब्बा. ओ मा हॅलो का हो एवढ्या वेळची फोन करून न्यूज राहिली तू माया? किती वेळचा फोन करून राहिलो मी तुले? अहो उचलतच होती ना. हे धतिंग आताच तर गेलं घरातून. आता कॉलच करणार होती मी तुम्हाला. ते मला काही नाही ऐकायचं आहे. तू मला आताच्या आता भेटायला येऊ राहिली का नाही येऊ राहिली ते मला सांग. तू जर मला आता भेटायला नाही आली तर मी माझ्या जीवाचं कमी जास्त करून टाकन. थांबा 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 आलीच मी. थांबा.
इतक्या वेळानं आली तू, मला ते तुला ऐकायचं आहे. तू चल आता माझ्यासोबत पडून, तुला चला लागन माझ्यासोबत. नाही, मी येऊ नाही शकत. नवरा आहे, लेकरू आहे, मी कशी येणार? ते मला काहीच ऐकायचं नाहीये. तू जर आता माझ्यासोबत नाही आली तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून येणार. चला. मंगेता, ती बायको पळाली ना, हाती संडाचा डब्बा होता, तो डब्बा फेकला आणि पळाली त्या पोरासोबत. सोंठ्या, तू वहिनी दिसले का तुला? पनू, ओ पनू. फिरोजदा, तुम्हाला माहित आहे का त्या मंगेची बायको पळाली राजो, त्यांना किराण्याचे पैसे दिले तुमचे? काय? अबे बाबा, अबे मंग्याची बायको कमाल झाली बे. अबे एवढा चांगला पोरगा, ते एवढा जीवापाड तिच्यासोबत प्रेम करीत बिचारा, लग्नानंतर किती सुखात ठेवी दिले आपले. तू पनू, कोण मला सोडून गेले? माझ्या 2 वर्षाच्या पोरीचा विचार करायला पाहिजे होता. बाई, काय झालं माहित आहे का? काय झालं? मंगे नाही का, मंगे आपल्या गावचा, त्याची बायको पराली. कधी? काल पराली. तुला पाहिजे बाई, काय जास्त केलं ना तिनं? किती चांगला माणूस होता, समाज सुधारक होता, विहाराचे काम करत. नाही करायला पाहिजे. तुझ्या विना मी जगू कसा ग, तुझ्या विना मी जगू कसा. रमेश, ओय रमेश, काय झालं? 4 दिवसापासून माई प्रणाली घरी नाही आली. तुमच्या दोघांसोबत ते कामाला होते. कुठे आहे माई प्रणाली? अरे आम्हाला माहिती नाही. हे पाय, खोटं नको बोलू बाई, हमेशा ते तुमच्या सोबत कामाला येते. पनू, माई बायको पनू, तू आली? माय पूर्ण जिंदगी बर्बाद केली होते. माहित केले, पण माझ्या 2 वर्षाच्या पोरीची जिंदगी बर्बाद केली. निसर्गा खाऊ, म्या काय गुन्हा केलता खाऊन माझ्यासोबत असं झालं? खाऊन, अरे निसर्गा, माझ्यासोबत खाऊन असं झालं. पनू, ओय पनू, 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 पनू. बाई, काय झालं मग? लढू नको, लढू नको, नाही मला लढू नको, नाही मला. काय रे बोल्या? तुला माहितच नाही गेला का संकेत? त्या मंग्याची बायकोला का पळाली राजा. इकडून तिकडून लग्न झालं, हे बिचारी पोरगी त्याला सोडून गेली. चल बोले, आपण त्याला आधार देऊ थोडासा. हा राजा संकेत, तू बरोबर. मंगेश भाऊ, तुम्ही हार मानू नका.
आपल्यापेक्षा जास्त दुःख तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर पावाच्या तुकड्यावर दिवस काढले आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकले. त्यांच्या मागं एवढं दुःख असून सुद्धा ते परदेशात शिकायला गेले आणि 32 डिग्र्या मिळवल्या. आपल्यासाठी 4 मुलं गमावले, तरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी महामानवांनी हार मानली नाही. तुम्ही मंगेश भाऊ एवढ्या लवकर हार मानली, आता तुमच्या मुलीला शिकवा, कलेक्टर बनवा, मोठं करा. आता सगळं तुमच्यावर आहे. तुम्हाला तर माहितच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तुमच्या मुलीला तुम्ही खूप शिकवा आणि मोठं करा. चल बाई मिताली, चल. अरे मंगेश काका, अरे काकूले पोलीस स्टेशन मध्ये आणलं ना, तुम्ही कपडे बोललो चल ना. चल बर. साहेब, 2 वर्षाच्या पोरीने हे सोडून गेली या पोरासोबत. हिला काही ना काही तर अक्कल पाहिजे ना. माझा विचार नाही, पण या पोरीचा तर विचार करायला पाहिजे ना. बहाने, हा गोंधळ कशाचा आहे? मॅडम, त्या दिवसच्या प्रकरण आहे मंगेश नाईकचं. बहाने, सर्वांना कॅबिन मध्ये आत घेऊन ये. मंगेश, तुझं काय म्हणणं आहे यावर? लहानपणीच माझे आई वडील वारले. लोकांच्या घरी भीक मागितलं, लोक मला हाकलत होते. इकडून तिकडून गावातल्या लोकांनी हिच्या सोबत लग्न करून द्यायला. लहानपणी आई बाबाचं प्रेम तर मला कधी भेटलंच नाही. पण आमच्या या 2 वर्षाच्या पोरीला सोडून पोरासोबत चालले गेले. मी तर तुला सराफ नाही देऊ शकत. मी तुला माझी बायको मानली, पण लय मोठी अभागन आहे तू. माझ्या पोरीचा तुला सराफ लागेल. तुला आज चांगलं वाटून आलं बनू. 4 दिवसाची चांदणी आहे. जेव्हा तुझ्या डोळ्याहून हे नशा उतरीन ना, तेव्हा तुला माझे शब्द खरे ठरेल. तू पस्तावशील. भविष्यात तुम्हा पोरीजवळ येशील, तिच्या पाया लागशील. मला खायला भाकर नव्हते, भाजी करून नाही दे तू. चटणी सोबत म्या भाकर खाल्ली. एवढ्या उन्हातानात मी वावरात कामं केले. पावसाळ्यात जेव्हा मा अंगावर पाणी पडेला, पटकन शर्ट होतं मले. पण म्या तुला कधी नवीन शर्ट नाही मागितलं. तू बिमार पडली, तुला दवाखान्यात नेलं. एवढं तुझ्यासाठी करू नये. तू माझ्यासोबत अशी नागिन सारखी वागली. अहो, माय काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण मला माफ कर. पण माझ्या पोरीसाठी मला काही ऐकायचं नाहीये, मला राहायचंच नाही तुमच्यासोबत. प्रणाली, यावर तुझं काय बोलणं आहे ग? आमचं लहानपणापासूनचं प्रेम होतं. मुंबईला गेली होती हिरो बनायला. खूप वाट बघितली मी यांची, पण मला आई वडील नसल्यामुळे ना गावाच्या लोकांनी माझं लग्न करून दिलं. मला याच्यासोबतच लग्न करायचं, यांच्यासोबत राहायचंच नाही मला. बहाने, बघ मंगेशला काय झालं तर. काय झालं मंगेश? मी पाणी आणतो. पाणी दे.
तयार होईल. प्रणाली, तू माझं ऐक आणि तू स्वतःच्या मुलीसाठी तू मंगेशकडे परत जा आणि त्यासोबतच तू राहा. मला याच्यासोबत राहायचंच नाहीये. मला रावसोबत लग्न करायचं आहे. ठीक आहे प्रणाली, सध्या तू जाऊ शकतेस, पण तुला परत यावं लागेल इथे. मंगेश, तू खूप साधा आहेस म्हणून मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जी पत्नी तुला सोडून गेलेली आहे ती परत आल्यावर तुझ्यासोबत चांगली वागेल याची काही गॅरंटी नाही आहे. आपल्याला विश्वरत्न बोधिसत्व महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूलमंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मंगेश, तू तुझ्या मुलाला शिकव आणि तिला कलेक्टर बनव. या जगामध्ये मुली कोणाहीपेक्षा आता कमी नाही आहे. आज महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहे. कोणी पंतप्रधान झाले, कोणी कलेक्टर झाले, कोणी इंजिनियर झाल्या, कोणी पोलीस झाले तर कोणी पोलीस ऑफिसर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकमाता जिजामाता यांनी घडविलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यागमूर्ती माता रमाई यांनी घडविलं. तसंच तू त्या आपल्या मुलीला शिकव आणि तू छान त्यांना चांगल्या पोस्टवरती पाठव. मॅडम, तुमच्या बोलण्यामुळे आज या बापाचे डोळे उघडले. मी माझ्या मुलीला खूप शिकवणार. मी या संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की या मंगेश नाईक सुद्धा आपल्या मुलांसाठी आई बनू शकते. मी नक्की माझ्या मुलीसाठी आई बनणार. चल बरं.